तर बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय झालाय। 25 ऑक्टोबर पर्यंत वादळी वाऱ्याचा इशारा, मेघ गर्जनेसह पाऊस पडेल असाही देण्यात आलाय। तर समुद्र खवळलेला पाहायला मिळतोय। दिवाळीमध्ये पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत चांगलीच वाढ झाली आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसाचा इशारा देण्यात आलाय। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने 25 ऑक्टोबर पर्यंत राज्यामध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आलाय। या परतीच्या पावसाने काल रात्री सुद्धा रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली होती। विजांच्या कडकडाटासह इथे पाऊस झाला। तब्बल अर्धा तास इथे पाऊस पडत होता। कोकण, गोवा, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता देखील आता हवामान विभागाने वर्तवली आहे। गेले 2 दिवस पडत असलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता चांगलीच वाढली आहे। रत्नागिरीतल्या भाटे किनाऱ्यावरून आपण ही दृश्य पाहतो आहोत, कशा पद्धतीने कमी दाबाचा पट्टा हा सक्रिय झालाय आणि याच भागातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी। परतीच्या पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला गेले 2 दिवस झोडपून काढलेला आहे। संध्याकाळचा पाऊस बरसतो, त्यातच आता 25 ऑक्टोबर पर्यंत परतीचा पाऊस पडेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून जर आपण पाहायला गेलं तर रत्नागिरी जिल्ह्याच्या हवामानामध्ये प्रचंड बदल झालेला पाहायला मिळतोय। सकाळी कडकडीत ऊन पडलेलं असतं, अगदी दुपारपर्यंत अशीच स्थिती असते। त्यानंतर मात्र काही ठिकाणी ढगाळ वातावरण सुरू होतं आणि संध्याकाळी जो आहे तो पाऊस बरसायला सुरुवात होते। गेले 2 दिवस अशीच परिस्थिती संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि या परतीच्या पावसामुळे बळीराजा जो आहे तो कुठेतरी अडचणीत सापडलेला पाहायला मिळतोय। कारण तयार झालेलं भात पीक जे आहे ते कापण्यामध्ये शेतकरी सध्या व्यस्त असलेले पाहायला मिळत आहेत। मात्र कापून ठेवलेलं पीक जे आहे ते भिजण्याच्या घटना देखील या परतीच्या पावसामुळे घडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। त्यातच पुढचे 4 दिवस म्हणजे 25 ऑक्टोबर पर्यंत पाऊस पडेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झालेली देखील आपल्याला पाहायला मिळते। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे कुठेतरी ही पावसाची स्थिती जी आहे ती निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकूणच जर आपण पाहायला गेलं तर परतीचा पाऊस अजून 4 दिवस पडणार असल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत देखील वाढ झालेली पाहायला मिळते। त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील भात पीक जे आहे ते कापताना काळजी घ्यावी, कारण जेणेकरून संध्याकाळी जो पाऊस येतो त्या पावसामुळे हे धान जे आहे ते भिजणार नाही याची दक्षता घ्यावी असं आवाहन देखील कृषी विभागाकडून करण्यात आलेलं आहे। त्यामुळे एकूणच जर आपण पाहायला गेलं तर बदलत्या हवामानाचा फटका जो आहे तो शेतकऱ्यांना देखील बसताना पाहायला मिळतोय। राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी।